नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पॉलिटीचं पहिला भाग पॉलिटीचं पहिलं लेक्चर पाहणार आहोत. त्यामध्ये पाहतोय आपण मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार पाहण्याचं मेन कारण म्हणजे सध्या देशाच्या लोकशाहीमध्ये सर्वात जास्त गोष्ट जर कोणती डिस्कस असेल तर ती आपली अधिकारांची. त्यामुळे आपण पाहतोय पहिल्यांदा मूलभूत अधिकार. ठीक आहे, तर बघा, पंडित नेहरू असं म्हटले होते की कुठल्याही देशाचा दर्जा व प्रतिष्ठा तो देश आपल्या नागरिकांना किती प्रकारचे अधिकार देतो याच्यावर डिपेंड राहतं. जसं जर आपण पाहिलं असेल की भारत हा एकमेव देश आहे ज्याने जगाच्या लोकशाहीमध्ये जेव्हा आपल्या देशाने घटना लागू झाली तेव्हाच पुरुष आणि महिला दोघांना सेम प्रमाणात मतदान करण्याचा अधिकार दिला होता. पण बाकीचे प्रगत देश म्हणतो आपण, जसं इंग्लंड असेल, युरोप असेल, युरोपीय कंट्री असतील किंवा अमेरिका असेल, यांनी नंतर दिले, पहिले पुरुषांना दिले. त्यामुळे कुठला देश सुरुवातीला घटना लागू करताना किती अधिकार त्याच्या जनतेला देतो याच्यावर त्या देशाची प्रतिष्ठा म्हणतो आपण, दर्जा, ती अवलंबून राहते, असं आपले नेहरू म्हटले होते. आणि बघा, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा असं म्हटले की हा जो भाग आहे सर्वात टीकात्मक भाग आहे, याचं म्हणण्याचं कारण त्यांचं असं होतं की या भागामध्ये प्रत्येक अधिकाराला काही ना काही अपवाद आहेत. म्हणजे एखादा अधिकार दिला आपण की त्याला अपवाद केलेला आहे, मग जर त्याला अपवाद असेल तर तो अधिकार काही अंशी कमी होऊन जातो. त्यामुळे ते असं म्हटले की नंतर जेव्हा लोकशाही आपली डेव्हलप होईल तेव्हा त्या अधिकारांमध्ये टीका होतील काही, म्हणून ते म्हटलं टीकात्मक भाग. ठीक आहे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते. आता हे घेताना आपल्यावर प्रभाव होता अमेरिकेच्या देशाचा, की आपण त्यांच्याकडनं हे पूर्ण ऍजिटिस कॉपी नाही केलेलं आहे, पण त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आपण ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आपल्या याच्यामध्ये. बघा, मूळ घटनेमध्ये एकूण 7 प्रकारचे अधिकार होते आणि 6व्या प्रकारचा जो अधिकार आपण आता सध्या 6 प्रकारचे आहेत, आणि जो 7वा होता तो होता तुमचा संपत्तीचा अधिकार, म्हणजे संपत्ती जमवायचा अधिकार. आता तुम्हाला माहिती आहे की संपत्ती जमवणे हे सध्या जर तुम्ही कायद्याने जी काही कमवाल ती तुम्हाला सरकारला लिगल दाखवावी लागते. पण तेव्हा असं राहायचं की जर माझा मूलभूत अधिकार हा संपत्ती जमवण्याचे, तर मी का दाखवू किती कमवली बुवा असं. त्यामुळे ते रद्द करण्यासाठी जे आपलं पहिलं बिगर काँग्रेस शासन देशामध्ये स्थापन झालं होतं, पहिलं बिगर काँग्रेस, ज्याचे मोरारजी देसाई प्राईम मिनिस्टर होते, यांच्या हे आधी आपले मोरारजी देसाई आधी आपले अर्थमंत्री पण होते. अर्थमंत्री असतानाच त्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या संपत्तीवर काहीतरी बंधन आणलं पाहिजे, म्हणून त्यांनी हा भाग रद्द केला. आणि सध्या आपल्या घटनेमध्ये 6 प्रकारचे अधिकार आपण दिलेले आहेत. मूलभूत अधिकार म्हणजे काय? आपल्या राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्यांना म्हणतो आपण मूलभूत अधिकार. बाकी इतर ठिकाणी जे अधिकार असतील त्यांना म्हणू आपण कायदेशीर अधिकार, म्हणजे ते भेटतं आपल्याला कायदे करून. पण जर मूलभूत अधिकारांची गोष्ट आली तर ते फक्त आणि फक्त भारतीय राज्यघटनेमधल्या भाग 3 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या अधिकारांनाच आपण म्हणतो मूलभूत अधिकार. ठीक आहे, आता मेन म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की अधिकार द्यायचं का? अधिकार द्यायची गोष्ट गरज का पडली आपल्याला, की जर आपल्या देशाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर त्या देशाचा नागरिक डेव्हलप झाला पाहिजे. तो डेव्हलप करण्यासाठी त्याला आपल्या हक्कांची जाणीव व्हायला पाहिजे. त्यामुळे नागरिकांचा सर्वांगीण विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याला माहिती असेल की जर अशी गोष्ट मला पाहिजे असेल तर मी काय करू शकतो. त्यामुळे आपल्याला नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच गरज होती. तसंच जी आपली लोकशाही आहे, भारत देशामध्ये जी आपली लोकशाही चालू आहे, या लोकशाही चांगल्या मार्गावर तेव्हाच जाईल जेव्हा या लोकशाही मधल्या लोकांना जर त्यांनी काही मागणी केली तर अधिकार भेटले पाहिजेत. तसंच असे काही अधिकार आहेत त्या अधिकारांसाठी, म्हणजे समजा जर आपल्याला लोकशाहीमध्ये घटना लागू झाल्यावर अधिकार भेटलेच नसते तर फक्त काय झालं असतं की गोरे गेले असते आणि काळे आले असते, आणि त्यांनी तीच वागणूक दिली होती. म्हणून बघा, जेव्हा टिळकांचा आणि आपल्या आगरकरांचा वाद झाला होता की आधी सामाजिक सुधारणा का राजकीय सुधारणा, तर ते पण तेच म्हटले होते की अधिकार पाहिजे, म्हणजे जे आपले असतील जातीपाती जे भेद होते आपल्याकडे ते नष्ट करणं खूप गरजेचं होतं आपल्याला. त्यासाठी आपल्याला पाहिजे होते अधिकार, म्हणून आपण अधिकार सुरुवातीलाच घेतले. आणि त्याशिवाय आपली लोकशाही दृढीकरण किंवा जनतेला आपण जे इंडिपेंडन्स भेटलेलं आहे, म्हणजे आम्हाला खरं स्वातंत्र्य कधी भेटलं जनतेला जाणवेल कधी, जेव्हा जनतेला मागच्या सरकारमधल्या आणि या सरकारमध्ये आपण नेमका काय फरक केलाय तो फरक समजेल. म्हणजे जे मागचे सरकार अन्याय करायचं तो नवीन सरकार करत नाहीये, आणि किंवा त्यांनी तसा अन्याय केला आपल्यावर तर आपण कोर्टात जाऊ शकतोय. ही आहे आपल्या अधिकारांची ताकद. म्हणून आपल्याला मूलभूत अधिकार भेटणं गरजेचं होतं. ठीक आहे, बघा, आपले जे अधिकार आहेत त्याची आपल्या घटनेमध्ये काही वैशिष्ट्य आहेत. वैशिष्ट्य म्हणजे अशी बाब जी आपल्याला इतरांपेक्षा थोडी वेगळी भेटते. जसं फॉर एक्झाम्पल,
हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे याच्यामध्ये सरकारला दुरुस्ती करता येते, पण आपण म्हणतो ना की घटनेच्या मूलभूत संरचनेचं जे केशवानंद भारती खटल्याने जे भारताने लागू केलंय की जो घटनेचा मूलभूत आपला गाव आहे तो रद्द करता येत नाही. म्हणजेच काय अविभाज्य भाग आहे, तो कधीच काढता येणार नाही. त्यामध्ये सुधारणा करता येईल पण तो कधीच काढता येणार नाही. त्याचे स्वरूप निगेटिव्ह बी आहे आणि पॉझिटिव्ह बी आहे. म्हणजेच काय, काही अधिकार असे आहेत जे आपल्याला काही करण्यापासून रोखतात आणि काही अधिकार असे आहेत जे आपल्याला काही करायला लावतात. ठीक आहे, त्यांचं स्वरूप आहे ते आपण पुढे पाहूच की याचा अर्थ काय होता. असं सकारात्मक कोणाकडनं घेतले, निगेटिव्ह कोणाकडनं घेतले. आता लक्षात एवढंच ठेवा की काही अधिकार असे आहेत जे आपल्याला काही करायला रोखतात आणि काही अधिकार असे आहेत जे आपल्याला काही करायला लावतात. ठीक आहे, अमर्याद नसून गुणात्मक आहेत. म्हणजेच काय, याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला अधिकार भेटले म्हणजे तुम्हाला खूप अधिकार भेटले काही करू शकता, असं अजिबात नाही. त्याच्यावर सरकारने काहीतरी अंकुश लावलेला आहे. अंकुश का लावलेला आहे की लोकांना अधिकार दिले, याचा अर्थ असा नाहीये की लोकांनी त्याचा चुकीचा वापर करावा. म्हणून ते गुणात्मक आहेत. म्हणजेच काय, आपल्याला आपले गुण जे भेटलेले आहेत ते वाढवण्यासाठी भेटलेले आहेत. याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला अधिकार भेटले की आपण त्या चुकीचा वापर करायचा. त्याच्यावर सरकारने काहीतरी बंधनं घातलेली आहेत. ठीक आहे, आता बघा यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. मी काय म्हटलं, अधिकारांमध्ये दुरुस्ती करताच येईल जर ते, आता साहजिक आहे आपलं संविधान जेव्हा बनलं होतं ते बाबासाहेब म्हटले होते जर संविधानामध्ये पहिली दुरुस्ती करायची असेल तर मी स्वतः करेल, कारण संविधान हे रिजिड राहू शकत नाही. त्याच्यामध्ये जसं म्हणतो ना आपण पाण्याच्या फ्लोला जसं आपण वातावरण देऊ तसं संविधानाला सुद्धा आपल्याला वातावरण द्यावं लागेल. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला संविधान हे वाहत्या पाण्यावर असलं पाहिजे, म्हणून त्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करता येते. पण याचा अर्थ असा होत नाही की कोणी दुरुस्ती करून संपूर्ण संविधानच बदलवेल किंवा भाग 3च बदलवेल. त्यामध्ये दुरुस्ती करता येते पण ती घटनेच्या मूलभूत जी आपली संरचना आहे त्या मूलभूत संरचनेच्या अधीन राहूनच आपल्याला त्यामध्ये बदल करता येतो. ठीक आहे, आणीबाणीच्या काळात आपले अधिकार स्थगित होता. बघा हा शब्द इम्पॉर्टंट आहे, स्थगित. स्थगित म्हणजे तात्पुरते थांबवणे, तात्पुरते. जेवढ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू आहे फक्त तेवढ्या काळापुरतेच थांबवणे. जशी देशामधली आणीबाणी संपेल तसे अधिकार लोकांना परत देणे. आता यामध्ये म्हटलंय कलम 20 आणि कलम 21 वगळता. याचा अर्थ काय, कलम 20 आणि कलम 21 हे दोन अधिकार असे आहेत म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आपण म्हणतो की आपला व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणतो आपण त्याला, बरोबर. या अधिकार असे आहेत की तुमची आणीबाणी असो काही असो त्यांच्यामध्ये एरिया चालू राहतील, हे बंद पडणार नाही. हे दोन्ही सोडता बाकीचे अधिकार आपल्या आणीबाणीच्या कालावधीमध्ये स्थगित राहतात. कारण आणीबाणीच्या कालावधीमध्ये देशामध्ये संकट आल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी सरकार पुरवू शकत नाही, मग त्यांना तात्पुरता खंड पाडणे म्हणजे स्थगित देणे. पण याचा अर्थ असा होत नाही की देशामध्ये आणीबाणी लागली म्हणजे अधिकार कायमचे बंद पडले. जोपर्यंत देशामध्ये आणीबाणी आहे तोपर्यंत अधिकार स्थगित. एकदा का देशामधली आणीबाणी संपली की पूर्ववत ज्या दिवशी आणीबाणी संपली त्या दिवसापासून तुम्हाला अधिकार परत भेटले. ठीक आहे, आता बघा इथे म्हटलंय काही हक्क हे केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत. म्हणजेच काय, ज्या व्यक्तीने जन्माने वंशाने नोंदणीने कसंही करून भारताचं नागरिकत्व प्राप्त केलं असेल फक्त त्या लोकांनाच उपलब्ध आहेत. कलम 15-16 म्हणजे यामध्ये बघा धर्म, वंश, जात, लिंगान, जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास बंदी. कारण भारतामध्ये जातीपात खूप मोठा होता, बरोबर. आणि समजा होईल काय, समजा एखादा फॉरेनर व्यक्ती भारतामध्ये आला तर आपण त्याच्यावर लागू करू शकत नाही कारण त्याला आपलं कल्चर माहित नाही. त्यामुळे हे फक्त भारतीय नागरिकांनाच आहेत, त्या फॉरेनर व्यक्तीला उपलब्ध नाहीयेत. कलम 16 म्हणजे नोकऱ्यांमध्ये समान संधी भारतीय लोकांनाच आहेत, कारण भारतीय लोकच भारतामध्ये जॉब करू शकतात. दुसरा कुठला फॉरेनर व्यक्ती म्हणू शकत नाही की मी भारतामध्ये येईल आणि भारताच्या गव्हर्नमेंटची जॉब घेईल असं म्हणू शकत नाही. त्यामुळे नोकऱ्यांमध्ये समान संधी भारतापुरते. तसंच बघा कलम 19 याला म्हणतो आपण स्वातंत्र्याचा अधिकार. स्वातंत्र्य आपल्याला भेटलंय त्यामुळे उपभोग सुद्धा भारतीय लोकांनीच केला पाहिजे आपल्या स्वातंत्र्याचा, म्हणून हा सुद्धा फक्त भारतीय लोकांनाच अवेलेबल आहे. 29 आणि 30 हे आहे तुमचे अल्पसंख्याकांना असलेले अधिकार, अल्पसंख्याकांना. त्यामुळे अल्पसंख्याक हे भारत देशामधलेच नागरिक आहेत आणि त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी भारताने फक्त त्यांच्यासाठी हे 2 अधिकार तयार केले होते. त्यामुळे हे सुद्धा भारतामध्ये राहणाऱ्या फक्त अल्पसंख्याक लोकांनाच अधिकार भेटलेले आहेत. म्हणजेच काय, कलम 15, 16, 19, 29 आणि 30 हे 5 अधिकार असे आहेत की हे फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. जे व्यक्ती भारतामध्ये एनआरआय म्हणून राहत आहे, ज्यांना म्हणतो आपण नॉन रेसिडेन्शियल इंडियन, किंवा जे फक्त भारताला व्हिजिट करताय, काहीतरी डेलिगेशन घेऊन आलेले आहेत, काहीतरी विदेशी नागरिक आलेले आहेत, अशा व्यक्तींना हा अधिकार उपलब्ध नाही. ठीक आहे, पुढचं अधिकारांची वाटचाल म्हणजे काय, तसं पाहायला गेलं की नेमका अधिकार म्हणजे काय, मागणी कोणी केली होती. तसं पाहायला गेलं तर मूलभूत अधिकारांची पहिली मागणी भारतामध्ये कोणी केली असेल तर ती केली होती लोकमान्य टिळकांनी. बघा
टिळकांची एक प्रसिद्ध घोषणा आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हक्क म्हणजेच अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणजेच त्यांनी हक्कांची सुरुवात आपल्या घोषणेप्रमाणे केली होती. मागणी करण्याचं कारण असं होतं, जो इंग्रजांनी भारतासाठी 1892चा कायदा पास केला होता, त्या कायद्यामध्ये ते असं म्हटले होते की जे भारतीय लोक आमच्या काउन्सिलवर निवडतील, त्या काउन्सिलमध्ये त्यांना बजेटवर बोलण्याचा अधिकार राहील, मत मांडण्याचा अधिकार राहील, पण मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. मग तेव्हा गोपाळकृष्ण गोखलेंना टिळकांनी क्वेश्चन विचारला होता की तुम्ही काँग्रेस स्थापन करून, टिळकांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही काँग्रेस स्थापन करून काय भेटलं, एवढं वर्ष तुम्ही मागताय आणि ते काय देताय आपल्याला 1892 सारखा परका काय देताय, ज्या कायद्यामध्ये फक्त तुम्हाला बोलता येतंय, बजेटवर आरोप करता येतंय, ना तो बजेट चेंज करता येतोय, ना त्याच्यावर क्वेश्चन विचारता येतंय. मग आमच्या सारख्या तरुणांनी कस काय विश्वास ठेवायचा की काँग्रेस पुढे डेव्हलपमेंट होईल, जी आपली 1885 ला स्थापन झाली होती आणि तिच्या मागण्या इंग्रज सरकार मान्य करेल. मग त्यांनी ते न ठेवता 1896 मध्ये पहिल्यांदा मागणी केली होती की भारतीयांना काय द्या, मूलभूत अधिकार द्या. म्हणजे जे तुम्ही म्हणताय की आम्ही हप्ते देऊ भारतीयांना, काउन्सिलमध्ये जागा वाढवू, त्याच्या आधी जे लोक भारतामध्ये प्रॉपर राहत आहे त्यांना अधिकार द्या, त्यांना जगण्याची व्यवस्थित कंडिशन द्या, त्यांना हे द्या. म्हणून बघा, त्यांना अधिकार द्या असं त्यांनी मागणी केली होती. म्हणून जसं कोणी विचारलं तुम्हाला भविष्यात की अधिकारांची पहिली मागणी कोणी केली होती, तर ती टिळकांनी केली होती, लोकमान्य टिळकांनी केली होती. ठीक आहे. बघा 1918 मध्ये, आता बघा तुम्हाला माहिती आहे 1906 पासून तर 1920 पर्यंत जो काळ होता त्याला आपण म्हणतो जहाल युग. तर या युगामध्ये तसं पाहायला गेलं तर 1918 मध्ये काँग्रेस जे स्टेज होतं किंवा काँग्रेसचे अधिवेशन भरायचे हे टिळकांच्या हातामध्ये होते. हातामध्ये म्हणजे जो टिळकांचे समर्थक होते, टिळकांचे समर्थक होते हेच ते अध्यक्ष बनायचे. म्हणून 18 मध्ये पहिल्यांदा जे काँग्रेसचे अधिवेशन भरलं होतं त्याच्यामध्ये मागणी करण्यात आली काँग्रेसच्या स्टेजवरून पहिल्यांदा की आम्हाला मूलभूत अधिकार देण्यात यावे. कधी? 1918 मध्ये. बघा, इंग्रज सरकारांची ज्या ज्या देशांवर सत्ता होती त्या देशांचा एक ग्रुप होता, त्याला म्हणतो आपण राष्ट्रकुल संघटना, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कॉमनवेल्थ ग्रुप. तर या राष्ट्रकुल संघटनांची 1925 ला बैठक भरली होती आणि तेव्हा ते असं म्हटले होते की आमच्या ज्या देशांना सत्ता आहे त्या देशांना आम्ही थोडेफार अधिकार देत चलू, मूलभूत अधिकार देत चलू, बरोबर आहे. पण त्यानंतर भारतामध्ये 2 वर्षांनी आलं होतं सायमन कमिशन 1927 मध्ये. आता या सायमन कमिशनला भारतीयांनी विरोध केला होता कारण त्यामध्ये एक पण भारतीय नव्हता. म्हणजे ज्या भारत देशाला हप्ता देण्यासाठी तुम्ही एक कमिशन स्थापन करताय, मग त्या कमिशन मध्ये भारतीय व्यक्ती का नाहीत असा प्रश्न विचारला आला होता. त्यामुळे भारतीयांनी सायमन कमिशनला विरोध केला होता. तुम्हाला आठवत असेल या सायमन कमिशनला विरोध करताना लाला लजपत राय यांच्या लाटेला झाला होता, त्यांना मृत्यू झाला होता. ठीक आहे. मग सायमन म्हणजे जे सरकार 1925 ला म्हणतंय की आम्ही आमच्या राष्ट्रांना अधिकार देऊ आणि तेच सरकार 2 वर्षांनी भारतामध्ये जे कमिशन पाठवतंय त्याच्यामध्ये साधा अधिकारांचा उल्लेख पण नव्हता. म्हणजेच काय, त्यांची कृतीमध्ये फरक होता. मी भारतीयांना समजलं होतं. मग तेव्हा भारतीयांनी त्यांना विरोध केला सायमन कमिशनला. मग सायमन कमिशनला विरोध केल्यामुळे तेव्हा तत्कालीन भारत मंत्री होते लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीयांना चॅलेंज दिला की तुम्ही म्हणता की सायमन कमिशन मध्ये भारतीयाला का घेत नाही, तर आम्ही घ्यायचं कोणाला, तुम्ही भारतीय तरी आहात का, तुम्ही हिंदू आहात, तुम्ही मुस्लिम आहात, तुम्ही दलित आहात, तुम्ही आदिवासी आहात, तुम्ही रामोशी आहात, आमच्याकडे कोणच मागण्यासोबत करत नाही. हिंदू वेगळे येतात, मुस्लिम वेगळे येतात, दलित वेगळे येतात, तर तुम्ही सगळे मिळून जर तुमचे गट आहेत हिंदू मुस्लिम सगळे मिळून जर तुम्ही तुमची घटना बनवून आमच्याकडे द्याल आणि त्यामध्ये अधिकार असतील तर मान्य करून घेऊ. आता त्यांनाही माहिती होतं लॉर्ड बर्कनहेडला की हे शक्य नाहीये, भारतामधले सगळे गट एकत्र येऊन असं होऊच शकत नाही की ते एकत्र येतील आणि त्यांची घटना बनवतील, हे त्यांना माहिती होतं. तरी पण आपण त्यांचा चॅलेंज स्वीकारला आणि मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक रिपोर्ट दिला होता की त्या रिपोर्टमध्ये ही आमची घटना आहे भाऊ असं. आणि त्या रिपोर्टमध्ये 19 जे हक्क होते तेव्हाचे त्यापैकी 9 आज आपल्या घटनेमध्ये आहेत. तसंच नंतर जे आपलं अधिवेशन भरलं होतं त्यानंतर आता साहजिक आहे, ह्या रिपोर्ट दिला होता, तुम्हाला इतिहासामध्ये माहिती असेल, या रिपोर्टला जिनांनी विरोध केला होता आणि त्यांनी स्वतःचे 14 मुद्दे दिले होते की हे ऍड करा तरच मी घटना स्वीकारेल. त्यामुळे काँग्रेसने मुस्लिम लीगने विरोध केलाय, त्यामुळे आम्ही तुमची घटना स्वीकारू शकत नाही असं म्हणून ही घटना फेटाळलेली होती. त्यामुळे अधिकार तेव्हा लागू झाले नाहीत. नंतर बघा 1931 मध्ये जेव्हा कराचीला अधिवेशन भरलं होतं तेव्हा
मूलभूत अधिकारांचा एक प्रारूप तयार केला होता, तो पंडित जवाहरलाल नेहरू तयार केला होता की नेमका आपल्या देशामध्ये कुठले कुठले अधिकार द्यावे लागतील जेणेकरून लोकांना वाटेल की जे इंग्रज सरकार आपल्यावर अन्याय करायचंय तसं नवीन येणारं जे सरकार असेल भारतीयांचं ते आपल्यावर अन्याय करणार नाही. ते एक प्रॉपर डाब दिला होता त्यांनी. ठीक आहे. आता बघा, ज्याला आपण म्हणतो 1935 चा कायदा, ज्या कायद्याचा 70% भाग, ज्या 1935 चा कायदा, ज्या कायद्याचा आज बी आपण 70% भाग आपल्या घटनेमध्ये वापरतोय, पण या एवढ्या मोठ्या कायद्यामध्ये मूलभूत अधिकारांचा साधा उल्लेख पण नव्हता. म्हणजेच काय, तुम्ही भारताला, म्हणजे हे जे पहिला कायदा होता ज्यामध्ये भारताचं फेडरेशन स्थापन होणार होतं राजे रजवाडे मिळून, तर जेव्हा ते इंग्रजांनी तयार केलं होतं त्याच्यामध्ये हक्कांचा साधा उल्लेख पण नव्हता. म्हणजे एक गोष्ट पक्की होती की भारतीयांना इंग्रजांना हक्क द्यायचेच नव्हते किंवा जे द्यायचे होते ते एकदम मवाड द्यायचे होते. त्यामुळे 35च्या कायद्यामध्ये त्यांनी आपल्याला समावेश मागणी केलेली नव्हती. आपण मागणी केली पण त्यांनी काय सांगितलं की आम्ही हक्क देऊ शकत नाही. ठीक आहे. मग शेवटी जे 1946चं कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं होतं, ज्याच्यानुसार आपली कॅबिनेट मिशन, ज्याच्यानुसार आपली घटना समिती म्हणजे आपली संविधान सभा स्थापन झाली, आपली संविधान सभा, त्या संविधान सभेमध्ये निवडून झाल्यावर पूर्णपणे काही समित्या स्थापन झाल्या होत्या. त्यामध्ये 8 प्रमुख आणि 13 दुय्यम समित्या स्थापन झाल्या होत्या. त्या 8 प्रमुख पैकी एक समिती होती मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समिती, मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समिती. तर याचे अध्यक्ष होते सरदार पटेल. अल्पसंख्याक समिती याचे अध्यक्ष होते सरदार पटेल आणि यांच्या अंतर्गत एक उपसमिती स्थापन झाली होती. उपसमिती, त्या उपसमितीचं नाव होतं मूलभूत अधिकार उपसमिती. मूलभूत अधिकार उपसमिती. तर याचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. तर या जे.बी. कृपलानी यांनीच, आचार्य जे.बी. कृपलानी म्हणतो आपण यांनीच आपल्या मूलभूत हक्कांचा जे आपण आज अभ्यासतो याचा ड्राफ्ट घटना समितीमध्ये केलेला होता. हे तेच जे.बी. कृपलानी आहेत ज्यांनी काँग्रेसच्या सरकारविरुद्ध, म्हणजे अख्ख्या भारत देशामध्ये पहिल्यांदा जर कोणी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दिला असेल तर हेच जे.बी. कृपलानी, आचार्य जे.बी. कृपलानी. 1963 मध्ये जेव्हा भारत चीन युद्धामध्ये भारत हरलं होतं तर त्याचा जबाबदार नेहरूंना धरून त्यांच्या सरकारविरुद्ध पहिल्यांदा यांनी आणला होता अविश्वास ठराव. या जे.बी. कृपलानी अध्यक्ष होते आपल्या मूलभूत अधिकारांच्या ड्राफ्ट तयार करण्याचे. मग जो काही आपण अधिकार शिकतो आज, हा ड्राफ्ट तयार करण्याचं श्रेय त्यांना जातं. ठीक आहे. पुढे 13 डिसेंबर 1946 ला जेव्हा नेहरूंनी उद्दिष्टाचा ठराव मांडला होता, बघा याच्यावर तुम्हाला नुकत्याच पेपरला, जी आपली 17 डिसेंबरला एक्झाम झाली राज्य ग्रुप सी मेनची 17 डिसेंबरला, त्याच्यावर हा क्वेश्चन विचारला होता की उद्दिष्टांच्या ठरावांची एक ज्या डेट विचारली होती त्यांनी, कधी भाऊ असं, आणि ते कधी लागू झाले असं म्हटलं होतं. तर ते जानेवारी महिन्यात लागू केले होते 1947 मध्ये. याच्यावर एक क्वेश्चन आलेला होता. ठीक आहे. तर या ठरावामध्ये पंडित नेहरू क्लिअर म्हटले होते की भारतामध्ये आपल्याला अधिकार द्यावेच लागतील, त्याशिवाय भारतीय लोकांना पटणारच नाही की आपलं जे सरकार आहे ते आपल्याला स्थापन झालेलं आहे. ठीक आहे. पुढचं बघा, ज्या दिवशी आपली घटना लागू झाली त्या दिवसापासूनच प्रत्येक भारतीय नागरिकांना आपले अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्या दिवसापासूनच प्रत्येक भारतीयाला अधिकार भेटलेले आहेत. हा होता थोडक्यात इतिहास मूलभूत अधिकारांचा. ठीक आहे. म्हणजे कसे भेटले, कोणी पहिली मागणी केली, कशा प्रकारे आले. ऍक्च्युअल आपले अधिकार राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आहेत. भाग 3 मध्ये, बरोबर. हे बघा, मूलभूत अधिकार भाग 3 कलम 12 ते 35. आता आपण जे ग्रुप पडले अधिकारांचे 6, त्यांच्या आधी 2 कलम आहेत, कलम 12 आणि 13. याच्यामध्ये अधिकारांच्या एक त्यांनी व्याख्या दिलेली की नेमके अधिकार म्हणजे काय असं. आता बघा, याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हटलाय कलम 12 मध्ये राज्य संस्थेची व्याख्या. आता राज्य संस्था म्हणजे काय, अशी संस्था जिला कायदा करण्याचा अधिकार आहे, आणि जी कायदा करून तुमच्या अधिकारांमध्ये थोडाफार बदल करू शकते, अशी संस्था म्हणजे राज्य संस्था. बरोबर. म्हणून बघा काय येईल, भारत सरकारची संसद, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ. म्हणजेच काय, कायदे करणारं मंडळ. त्यामध्ये काय काय आलं, लोकसभा, राज्यसभा. कार्यकारी मंडळ म्हणजे जे ऍक्च्युअल देशावर कार्य करताय, त्यामध्ये काय आलं, आपलं पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे दोघं आले.
भारत सरकारच्या याच्यामध्ये सेम घटक राज्याचे सरकार विधिमंडळ तेच कार्यकारी मंडळ कायदे मंडळ राज्यावर कायदे करणारं मंडळ आणि राज्य चालवणारं मंडळ कायदे मंडळ काही आहे विधानसभा ते राज्य काही ठिकाणी आहे विधान परिषद ते राज्य तसंच मुख्यमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ हे पण येतं आपल्या राज्य संस्थेमध्ये तसंच सर्व स्थानिक प्राधिकारी म्हणजेच काय तुमच्या स्थानिक बॉड्या त्यामध्ये मग तुमची पंचायत समिती असेल जेडपी असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल किंवा न्यास ज्याला आपण ट्रस्ट म्हणतो एखादी लोकांनी एकत्र येऊन ट्रस्ट स्थापन केलं ती पण ट्रस्ट येते ठीक आहे आणि भारत सरकारच्या नियंत्रणाखाली सर्व प्राधिकारी मग त्यामध्ये काय सर्व सरकारी कंपन्या जसं बेल गेल सेल LIC असेल ONGC असेल या सर्व सरकारी कंपन्या आता बघा ही व्याख्या का दिली यांनी त्याला मुद्दा असा होता की हे सर्व ज्या बॉड्या आहेत या सर्व ज्या बॉड्या तर या कधी ना कधी तुमच्या हक्कांचं हे प्रारूप तयार करू शकता किंवा हक्कांमध्ये थोडा बदल करू शकता मग हक्कांमध्ये बदल करायचा अधिकार कोणाला ती होती राज्य संस्था म्हणजे फक्त राज्य संस्था म्हणजे राज्य सरकार नव्हे तर या सगळ्या चारही बॉड्या म्हणजेच आपली राज्य संस्था त्यामुळे काय काय आलं भारताची संसद त्याचे दोन्ही गृह तसंच भारताचं सरकार पण म्हणजे केंद्र सरकारचं कार्यकारी मंडळ कायदे मंडळ राज्य सरकारचं कार्यकारी मंडळ कायदे मंडळ स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी मालकीच्या सर्व संस्था या बॉड्यांना म्हणतो आपण राज्य संस्था त्यांना अधिकार आहे काही प्रमाणात पुढचं आता मूलभूत अधिकारांचे विसंगत असलेले कायदे बघा हे जे वाक्य हे म्हणजे काय या ज्या राज्य संस्था आहेत वरती चार पाहिले आपण यांना जे आपण कलम 14 पासून ते कलम 35 पर्यंत अधिकार पाहणार आहोत त्या अधिकारांचा विसंगत असा म्हणजे ते अधिकार डावलले जातील असा कुठलाच कायदा करता येणार नाही कोणाला या राज्य संस्थांना म्हणजे या राज्य संस्थांना तुमचा मूलभूत अधिकार हिरावून घेता येईल असा कुठलाच कायदा करता येणार नाही ठीक आहे बघा हे मूलभूत अधिकारला बनवते न्यायप्रविष्ट काय बनवते न्यायप्रविष्ट म्हणजेच काय जर तुमचे अधिकार म्हणजे कोर्टामध्ये तुम्हाला अधिकार नाही भेटले सॉरी जर तुम्हाला यांनी अधिकार नाही दिले कोणी सरकारने कोर्टात जाऊ शकता म्हणजेच काय हे आहेत न्यायप्रविष्ट तसंच न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे एखादा कायदा सरकारने पास केला तो कायदा देशावर लागू झाला आणि नंतर समजला आपल्याला तो जो कायदा आहे तो तुमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतोय तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि कोर्ट त्या कायद्याची घटनात्मकता चेक करू शकता याला म्हणतो आपण मूलभूत अधिकारांचं पुनर्विलोकन करणे ठीक आहे आता बघा याच्यामध्ये वाक्य म्हटलंय जर समजा एखादा कायदा असा असेल जो घटनेच्या पूर्वी तयार झालेला आहे त्यानंतर घटना बनली आणि त्या कायद्याचा प्रश्न आज उद्भवला म्हणजे समजा एखादी गोष्ट घडली होती 1920 मध्ये तेव्हा काहीतरी बनलं असेल घटना लागू झाली 1950 मध्ये आणि तो मुद्दा उठतोय 2024 मध्ये आता ठीक आहे मग लक्षात घ्या एखादी गोष्ट घटनेच्या आधी तयार होऊ द्या घटना असताना तयार होऊ द्या का घटना तयार झाल्यावर तयार होऊ द्या कधी पण तयार होऊ द्या तर ती जी गोष्ट राहील ती गोष्ट जर तुमच्या अधिकारांचं उल्लंघन करते तुमच्या अधिकारांचं उल्लंघन करणे ज्या दिवसापासून तुम्हाला असं वाटतंय ही गोष्ट आपल्या अधिकारांचं उल्लंघन करते त्या दिवसापासूनच तो जी गोष्ट आहे जे तुमच्या अधिकारी राहून घेते ती रद्द होऊन जाईल बघितलं म्हटलंय त्यांनी घटनेच्या आरंभापूर्वी राज्य क्षेत्रात अंमलात सर्व कायदे हे जेतवर म्हणजे जोपर्यंत तुमचं अधिकारांचे उल्लंघन करत नाही तोपर्यंत चालेल पण एकदा तुम्हाला समजलं ही गोष्ट आपल्या अधिकारांचं उल्लंघन करते त्या दिवसापासून तुम्ही ते अधिकार म्हणजे ती गोष्ट न्यायालयात जाऊन रद्द करून घेऊ शकता म्हणजेच काय एखादी गोष्ट घटनेच्या आधीची असो घटना लागू झाल्यावर असो का घटना संपल्यावर आज उद्भवली असो जर ती गोष्ट तुमच्या अधिकारांचे उल्लंघन करते तर त्या दिवसापासून ती गोष्ट रद्द होऊन जाईल आणि जर सरकार ती रद्द करायला तयार नसेल तर तुम्ही कोर्टात जाऊन ती गोष्ट रद्द करू शकता ती गोष्ट रद्द करू शकता म्हणजेच काय तुम्हाला हा अधिकार दिलाय न्यायप्रविष्ट ठीक आहे तसंच याच्यावरती आपण चार गोष्टी पाहिल्या केंद्र सरकारचं कार्यकारी मंडळ कायदे मंडळ राज्य सरकारचं कार्यकारी मंडळ कायदे मंडळ स्थानिक स्वराज्य संस्था हा असा कुठलाच कायदा पास करू शकत नाही जो तुमचा अधिकारी राहून घेईल तेच म्हटलंय की मूलभूत अधिकारांशी विसंगत असा कुठलाच कायदा या संस्था करू शकत नाही मग नेमका कायदा म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडतो तर बघा बऱ्याच लोकांना म्हणजे आपल्याला काय वाटतं की या जे आपलं केंद्र सरकार आहे की आपलं राज्य सरकार आहे यांनी तयार केलेला कायदा म्हणजे कायदा पण कलम 13 मध्ये कायद्याची व्याख्या थोडी लांबवली म्हणजे त्याच्यामध्ये कायद्याच्या व्याख्येला थोडं व्यापक स्वरूप दिलेलं आहे कसं बघतो आपण
नेमकं अशी कुठली गोष्ट की नेमकं जी ती गोष्ट तुम्हाला वाटतंय की ही गोष्ट बघा आता आपल्या संसदेने पास केलेले कायदे, आपल्या राज्याने पास केलेले कायदे जर ते तुमच्या अधिकारांचं उल्लंघन करताय तर त्या दिवसापासून ते कायदे रद्द होतील. तसंच अध्यादेश ज्याला म्हणतो आपण ऑर्डिनन्स हा काढला आणि तो अध्यादेश बी जर तुमच्या अधिकारांचं उल्लंघन करतोय अध्यादेश पण रद्द होऊ शकतो. तसंच आदेश शासनाने म्हणजे आपल्या मंत्रिमंडळाने काही आदेश दिला आणि या आदेशामध्ये काही वेगळे असतील आणि ते तुमच्या आधी काही राहून घेत आहे ते पण रद्द होऊन जाईल. उपविधी म्हणजेच काय असं एखादं गॅजेट निघालंय सरकारचं त्यामध्ये पण तुमचा अधिकार डावलला जातोय तर ते पण सरकारला मागे घ्यावं लागेल. नियम आता बघा बऱ्याचशा आपल्या नगरपालिका महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदा काही नियम तयार करतात त्यांच्या योजना राबवण्यासाठी आणि त्या नियमांमध्ये बी जर तुम्हाला असं वाटतंय की आपले अधिकार डावलले जात आहे तर तो नियम सुद्धा त्या बोर्ड रद्द करावा लागेल. अधिसूचना म्हणजेच काय सरकारने काढलेलं एखादं परिपत्रक त्या परिपत्रकामध्ये तुम्हाला वाटतंय की आपले अधिकार डावलले जात आहे सरकारला ते मागे घ्यावं लागतं. रूढी आणि परिपाठ म्हणजे आपल्या काही परंपरा राहतात त्या परंपरानुसार जर समजा आता बघा आपल्या बऱ्याचशा अशा जुन्या परंपरा आहेत ज्या महिलांचे हक्क डावलतात, ज्या महिलांना उणेपणाची भावना आणता अशा बऱ्याचशा ज्या परंपरा आहेत त्या परंपरा जर काही लोक म्हणतात की आमच्या परंपरा त्या चाललेल्या पिढ्यानपिढ्या पण अशा परंपरा ज्या आहेत त्या परंपरा जर आज महिलांचे हक्क डावलत असतील तर ज्या दिवशी समजलं तुम्हाला त्या दिवसापासून अशा रूढी आणि परंपरा रद्द होतील. ठीक आहे. आता बघा आपण ज्या घटना दुरुस्ती करतो कलम 364 अंतर्गत घटनादुरुस्ती कायद्याला आव्हान देता येणार नाही असं म्हटलं होतं आपण आधी की जर एखाद्या सरकारने मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्यासाठी एखादी घटना दुरुस्ती केली तर पहिले काय होतं की त्या घटना दुरुस्तीला कुठेच आव्हान देता यायचं नाही. पण आता केशवानंद भारती खटल्यानंतर सांगितलेलं आहे जर एखादी घटना दुरुस्ती तुमचा अधिकार डावलते असं तुम्हाला समजलं तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. याच्या आधी जाऊ शकायचे नाही. त्याच्या आधी मूलभूत अधिकारांमध्ये चेंजेस करण्यासाठी जर सरकारने काही दुरुस्ती केली ती आपल्याला मान्य करावी लागायची. पण केशवानंद भारती खटल्यानं काय सांगितलं की आता जर एखादी घटना दुरुस्ती तुमचा अधिकार डावलते तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि कोर्ट आपले ते अधिकार मान्य करते. असं आपण पाहिलं घटनेत आपला अधिकारांचा इतिहास पाहिला आणि जे दोन अधिकार कलम 12 आणि 13 कलम 12 मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला की कुठल्या बॉड्यांवर आपल्याच्या आधी उल्लंघन करू शकत नाही. त्यामुळे 4 बोललो केंद्राचं कार्यकारी मंडळ कायदेमंडळ, राज्याचं कार्यकारी मंडळ कायदेमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी मालकीच्या सर्व संस्था. या ज्या 4 बॉड्या आहेत त्या कलम 13 नुसार तुमचा अधिकार हिरावून घेणारा असा कुठलाच कायदा करू शकत नाही. आणि कायद्याची व्याख्या कलम 13 साठी त्यांनी बऱ्यापैकी मोठी केलेली. बघा तुम्हाला बोललोय मी कायदा म्हणजे काय संसदेने राज्याने स्थानिक बॉडीने पास केलेला कायदा नियम अधिसूचना असेल किंवा रूढी परंपरा असेल या सगळ्या गोष्टी जर तुमच्या अधिकारांचं उल्लंघन करताय तर ते कलम 13 नुसार तुमच्या अधिकारांचं उल्लंघन आहे तुम्ही कोर्टात जाऊ शकता. कुठं कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालय आपण जाऊ शकतो. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालयात आपण आपल्या अधिकारांच्या मागणीसाठी जाऊ शकतो.